जिथे जन्मलेली, नमो मातृभूमी जिथे जन्मलेली, नमो आर्यभूमी जिथे वाढलेले, नमो कर्मभूमी एच्याच गावी, परो देह माझा नमामि नमामि, परो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, मी कुमारी युगंधरा बेलिंगे सिंग पवार, इयत्ता चौथी तुकडी अ. कित्येक लढाया लढून, कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने गरीब पारतंत्र्य पाहिले असावे, गुलामगिरीत राहिली असावी. स्वातंत्र्याचा अर्थ अनेक शब्दात सांगता येणार नाही. आपण तर खूपच नशीबवान की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. त्या पारतंत्र्याच्या गुलामीच्या वेळा आपल्या हाती नाही धाडल्या गेल्या, याबद्दल आपण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, इंडिया, हिंदुस्थान ही नावं फक्त तोंडावर नाही ना, तर असं अंगात रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानानं उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसीने खूप कहा है कि हम हमारे जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम हमारे जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं. दुनिया में जो दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, दुनिया में जो दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, आंखों में जो दिखाई दे उसे तूफान कहते हैं, उसे तूफान कहते हैं. ऐसा एक ही देश है, ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हणतात. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश त्या काहीतरी कोणताच नसावा हो. म्हणून इंग्रजांना आपल्या भारताच्या बाहेर पावलं टाकायला खूप त्रास झाला असावा. 1857 चालू झालेला संग्राम, महासंग्राम, स्वातंत्र्य शेवटी 15 ऑगस्ट 1947 शांत झाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण जरी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला तर तो कोणापासून? तर या भारत भूमीवर राज्य करणारे दुष्ट इंग्रजांपासून. धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते काय तर तुम्ही पाहताना आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लालबहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांच्या प्रयत्नांवरती, समाजसेवकांच्या प्रयत्नांवरती या भारताचे स्वराज्यात पूर्णत्वास करण्यात आले. पण खंत याची वाटते की अजूनही ते कार्य पूर्णत्वास गेलेले नाही. ही हवी तशी प्रगती होत नाही. तो हवा तसा स्वप्नातला भारत दिसत नाही, ते स्वराज्य दिसत नाही. 52 सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हणून कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना, की 26 जानेवारी 15 ऑगस्टला वंदे मातरम म्हणून कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही. राष्ट्रभक्त होतं ते एकात्मतेच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने. आपण देशभक्त म्हणून व्हॉट्सअपला स्टेटस लावतो. मग जरा मनातील देशभक्ती फुलवा, मनातील देशभक्ती रुजवा. आपल्या व्यक्तित्वावर एक नजर टाकायला काही हरकत आहे, कारण ज्या दिवशी या भारताची युवा पिढी सज्ज होईल त्याच दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक होईल. मनपूर्वक धन्यवाद. निशब्द युगंधराचं भाषण खरंच विचार करायला लावणारे आणि अतिशय सर्वांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे होते. 52 सेकंद राष्ट्रगीत म्हणून कुणी देशभक्त होत नाही आणि पारतंत्र्य ज्याने अनुभवलं असेल त्यालाच स्वातंत्र्याची खरी किंमत कळेल असं विचार करायला लावणारं आणि आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारणारं भाषण आज तिने सगळ्यांसमोर व्यक्त केलेलं आहे. खूपच छान युगंधरा. जे विद्यार्थी खुर्च्यांवर बसलेले असतात